हॅपी ॲनिव्हर्सरी टू अस. नमस्कार गाईस, आमचं आज ॲनिव्हर्सरी डे आहे. सो आज आमचं लग्नाला 1 वर्ष पूर्ण झालं आहे. सो आम्ही खूप एक्सायटेड आहोत. मी खूप एक्सायटेड आहे आणि खूप सेलिब्रेशनचा मोमेंट आहे. तर आम्ही काल हॅमर्समध्ये गेलेलो होतो. इथे गोवा कलंगूटला हॅमर्स म्हणून एक लक्झरी क्लब आहे. सो तिकडे आम्ही काल रात्री खूप पार्टी केली. आम्ही आता लेट उठलो आहे. थोडंसं लेट उठून झाल्यानंतर आता आम्ही अर्जुना कॅफेला जाणार आहे. आय थिंक सो ग्रीष्माला परत थोडंसं काम आहे. तिची कामं संपत नाही आहेत. ती मस्त काम करत 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 सगळे मजा करते आहे आणि मी सगळं सोडून आलो इकडे. सो लेट्स मीट इन अर्जुना कॅफे. आहोत अर्जुना गार्डन कॅफे अँड लाईफस्टाईल शॉपिंगमध्ये. खूप फेमस आहे गोव्यातलं. इथे येऊन तुम्ही ब्रेकफास्ट, स्नॅक, व्हॉटएव्हर तुम्ही इथे करू शकता. सो नाव विल गो इन दिस कॅफे. Without egg. Yummy. Nice, yummy. Worth coming here. कॅफेवरून आम्ही माझ्या साईटवर जायला निघालो. तिकडे काही काम होतं ते कम्प्लीट करायचं होतं. दिस इज माकरीना. आम्ही आता साईटवर पोचलो. साईट बघून एवढं मस्त वाटलं. जे काम आमची टीम तिथे करते तेच आम्हाला इथे दिसतंय. अँड ओ माय गॉड, खूप एक्साइट झाली मी हे सगळं बघून. वी आर वेटिंग टू सी दिस. इथे येऊन तर फक्त व्ह्यूज बघूसा वाटतोय. किती मस्त वाटेल जेव्हा हे चालू होईल तेव्हा. खूप भारी दिसणार आहे. मग तिकडनं आम्ही हॅमर्स माकरीनाला गेलो. इथेही आम्ही काही डिझाईन्स केलेले होते या माकरीना साईटसाठी, बिकॉज ते हॅमर्सनी अंडर केलेलं. मग बघून खूपच छान वाटलं. जे डिझाईन आम्ही ऑटोकॅड व्ह्यूजमध्ये करत होतो ते आम्हाला लाईव्ह दिसलं. अँड इट वॉज लाईक सो नाईस, सो गुड, फेल्ट व्हेरी गुड. सो साईट इज वाइंड अप. आता आम्ही जातो आहोत आमच्या हॉटेलला. बघू त्याच्या पुढे काय करायचं आहे. सो गाईज, काल ग्रीष्मानी एवढं हॅमर्सचं सगळं सरप्राईज प्लॅन केलेला. सो आता मी कलंगूट बागा बीचच्या ज्या हॉटेल्स आहेत तिकडे मी जाऊन काहीतरी ट्रायआउट करतो आहे. ग्रीष्माला अजून काही माहिती नाही या सगळ्याबद्दलचं. तिला एक छोटंसं सरप्राईज आहे. हाय. तर कसं वाटलं ग्रीष्मा तुला हे सगळं माझं सरप्राईज? माझ्या फेसवरतीच एक्साइटमेंट दिसते. मला खूपच छान वाटतंय. बिकॉज मला थोडंसं बरं वाटत नव्हतं, म्हणून मी थोडी झोपलेली. सो त्यांनी मला सांगितलं की चल आपल्याला पटकन कलंगूट बीचवरती जायचं आहे. हो. सो सॅटर्डे नाईट होती तर मी तिला इकडे बीचवर घेऊन आलो आणि तिला बीचवर आणून मी तिला सरळ बोललो की तुला जे शॅक आवडतात, जो शॅक तुला आवडतो तो सिलेक्ट कर, आपण तिकडे जाऊया. सो आम्ही इकडे आलो आहे आता. ड्रॉप अँकर म्हणून हॉटेलचं नाव आहे. हो, ह्याला नाव पण माहिती आहे. शॅकचं नाव ड्रॉप अँकर आहे. हां, ड्रॉप अँकर आहे. ॲक्च्युली मी हे ही जी छत्री आहे ना, ही अशी
नंतर मी नीट हा हे बघा ही पण हे प्रॉपर नाही आहे, आमची वाली थोडी बेटर आहे. मला हे कालपासून थोडंसं फॅसिनेटिंग होत होतं, बट आम्ही खूप लांब होतो, मला कळत नव्हतं इथपर्यंत यायचं कसं. तरी आम्ही टिटोसच्या लेनमधून इथे आलो, बट तरीसुद्धा क्लिक होत नव्हतं. पण मला एंडपर्यंत हेच आवडत होतं. सो आम्ही ब्रिटोस काहीतरी नाव आहे, तिकडनं आम्ही आलो. ब्रिटोस तिथे आम्ही काल पण जाणार होतो, पण आम्ही नाही गेलो तिकडे. आम्ही तिकडनं मग आम्ही आलो आणि मम्मी बोलली की यार ते नॉर्मल असं टेबल आणि एक कॅन्डल लावलेली होती त्या काल, पण मला ते आवडत नव्हतं एवढं. सो लाईट पाहिजे होती तिला, मला असं लाईटिंग झटॅक पाहिजे होतं. मग मला हे खूप जास्त काल पण आवडलेलं आहे. मला हे आत्ता पण मी डोक्यात नव्हतं, पण मी अशीच घुसली इथे बिकॉज ऑफ दिस लाईट्स. ते खूप छान आहे. तुम्ही पण या इथे ड्रॉप अँकरमध्ये. ॲक्च्युली आम्ही एवढं मागवणार नाही आहोत फूड, बिकॉज माहिती नाही ते काय झालं आहे, गोवामध्ये आम्ही जास्त जेवणच जात नाही आहे. सो आम्ही नॉर्मल फ्रेंच फ्राईज पेरी पेरी जे मला आवडतं ते आणि गोबी मंचुरियन मागवलं आहे ड्राय. व्हेज. येस व्हेज. शनिवार आहे म्हणून. सो येस, बिकॉज आम्ही काल एवढी मजा केली, तर आता एकदम जसं पाहिजे होतं चिल, तसं आम्हाला चिल मध्ये आम्ही सगळं उद्याचा दिवस पण चिल असणार आहे. उद्याचा दिवस पण चिल असणार आहे आणि तो सेकंड लास्ट डे आहे. पण आम्ही जाणार आहोत मॉर्जिमला, बिकॉज दॅट इज एनी टाइम फेवरेट ऑफ अस. अगेन टू इट लक्ष्मी का खाना विच आय कांट वेट टू. हा टियारा मला दिलाय विनी. टू माय क्वीन. कॉपीराईट यायची भीती आहे बाबा मला, सगळीकडे गाणीच वाजताय तिथे. अँड दिस इज हाऊ वी एंडेड आवर डे ब्युटिफुली. कलांगूट बीच वरती कुठे रे, ड्रॉप अँकर मध्ये खूप मस्त वाईब होती, खूप चिल वाईब होती. आणि आता आम्ही जातो आहोत हॉटेलमध्ये. नमस्कार गाईज, आम्ही आलो आहोत आता मॉर्जिम मध्ये, जिथे आम्ही नेहमी वी फील गुड. भले मी इथं हे सेकंड टाइम आली आहे इथे, बट मला आता मॉर्जिम मध्ये राहायला आवडतं. सो आम्ही आता आमचा हा सेकंड लास्ट डे आहे. सो वी आर गोइंग टू स्पेंड आवर टुडेज डे इन मॉर्जिम अँड ऑफकोर्स लक्ष्मीचं फूड. तर आता आम्ही तिथे जातोय लंच करायला. So stay tuned, do like, share, comment and subscribe to our YouTube channel. ग्रीष्मा and ओमकार व्लॉग्स. तुम्ही विचार करत असाल की मी सारखी जॅकेट घालून का आहे, बिकॉज इथे एवढं ऊन आहे, खूप ऊन आहे अँड आय कांट बेअर ऊन सो मच की मी सॉलिड टॅन होऊन जाणार. म्हणून आम्ही इथे आज रेंट केली आहे स्कूटी. एम्थनी म्हणून आहे त्यांच्याकडनं, जिथे आम्ही तुम्हाला पहिलं दाखवलेलं. बिकॉज आता आम्ही चालू नाही शकत, एनर्जी इज व्हेरी डाऊन. वी नीड स्कूटी अँड वी नीड टू रोम ऑल्सो. ओमकार बराच हळू करतो आहे, माझ्याकडनं राहत नाही. आज संडे आणि मी काहीच खाल्लं नाही अजूनपर्यंत. लुक ॲट दिस पर्सन. असं काही नाही आहे गाईज की कलांगूट इज नॉट नाईस. कलांगूट इज ऑल्सो नाईस, बट आम्हाला लक्ष्मीमधलं फूड जरा जास्त आवडलेलं. सो आम्ही असं विचार केला की एवढ्या रात्री इकडनं परत कलांगूटला जायचं, सो कशाला आपण एवढा टाईम वेस्ट करायचा. सो आपण त्यापेक्षा मॉर्जिममध्येच स्टे करूया फॉर वन डे आणि उद्या आम्ही इकडनं चेकआउट करून निघू. गोव्याचे एकदम छोटे छोटे रस्ते. इमॅजिन करा इकडनं पण गाडी आलेली आहे, फोर व्हीलर. पण ती छोटीच होती, मे बी इट वॉज पॉसिबल टू कम. मोठी पण आहे. पण गोव्याचे सगळे टोकाला जाऊन आलोय मला असं वाटतंय आता. ऑलमोस्ट पंजीम झालं,
आठ जुना झालं, मॉर्जिम झालं, मायाम लेक झालं, परत वाघा टॉर झालं, बिकॉज इथे सगळीकडे माझे रिलेटिव्ह राहतात ना, कलंगूट झालं, बागा झालं. जाऊन आलोय. कलंगूट पण झालं आणि बागा पण झालं. बिचोलीम पण झालं. बिचोलीम पण झालं. नानवडा त्याच्यातच येतो ना, बिचोलीम मध्ये. रिलेटिव्ह रिलेटिव्ह बोल, इथे लक्ष्मी मध्ये आलोय आपण. मोठ बघा ह्याचं. मी हे ब्लॉग मध्ये टाकणार हा. फुल आम्ही इथे फक्त स्टार्टर्स मध्ये फुल होतोय, माहिती नाही काय प्रॉब्लेम झालाय. अंगावर आल्या अंगावर. मला तर हा आणि आता हिला सॅराडोरा खायचं. ते तर खाणारच आहे मस्त. एक सॅराडोरा तो बंद आहे ना आता. आज सेकंड लास्ट डे आहे, परत आपल्याला सॅराडोरा नाही भेटणार इथे कुठे. शोधेन सॅराडोरा परत. सॅराडोरा तुम्ही खाणार. आम्ही आता आलो आहोत बीचवरती. आम्ही जे स्टे बुक केला आहे तो बीचच्या जवळच आहे. या आम्ही आलेलो शॅक वरती बसायला, पण सगळे बुकड आहेत बाय गोरेज. एव्हरीथिंग इज बुक्ड. टॅन व्हायला येतात ना इथे. थोड्या वेळाने भेटेल आम्हाला जागा. आज लास्ट डे आहे बिकॉज आमची तिकीट रात्रीची होती, बट मिळाली नाही. हा तर दुपारी आली ती. सो सॉरी सकाळची आली आता तिकीट सकाळी. येस, आय एम गोइंग बॅक होम. मुंबई, यो मुंबई. तर आम्ही मस्त हा छानसा व्ह्यू शेवटचा मस्त चिल करतोय इथे शॅक्स मध्ये. इथे पार्टीज आमचं हॉटेल आहे, हे रेनबो म्हणून आम्ही बुक केलंय. काय रेस्टॉरंट पण त्यांचंच आहे, शॅक्स पण त्यांचेच आहेत, सगळं त्यांचंच आहे. सगळं त्यांचं आहे. आणि बीच या जगाचं आहे. मी आज चिकन खाल्लंय ना. चिकन आज खाल्लंय. खूप दिवसानंतर चिकन खाल्लं. खातोय. हो यार, फिश रिअलाइजच नाही केलं. फिश खातो. गोवन नुसतं फिश, नुसतं फक्त गोवन फूड खातो. आज जरा चिकन, आज जरा मुंबईला जायचं ना, थोडंसं रिचार्ज होतोय आम्ही आता. हो, काल थोडीशी माझी बॅटरी थोडीशी डाऊन होती बिकॉज आय वॉज मिसिंग माय फॅमिली, माय पेरेंट्स होते. सगळं पहिल्यांदा केलंस ना मी फर्स्ट टाइम केलं, बट अदरवाईज मी नेहमी घरीच असते घरी विथ माय फॅमिली. पण थोडंसं जड जाणार आहे, हे मी परत रिपीट नाही करणार आहे मे बी. म्हणजे ह्याला पण जायचं होतं बाहेर म्हणून. आय थॉट की लेट्स गिव्ह अ थॉट ऑफ गोइंग आउट, बट इट वॉज. परत करणार नाही असं बोललीस.
म्हणजे असं आपल्या डेजच्या टायमाला मी अशी बाहेर नाही जाणार कुठे. असं. नंतर जा. त्याच्यानंतर जाणार ओके. मे बी माहिती नाही ना मला. असं काहीच तुम्हाला कळते माझ्याबरोबर काय होतंय. तुम्हाला कळत असेल माझ्याबरोबर काय होतंय ते. मे बी. आता ही वाईब तुला कशी वाटते बोल. एक नंबर. मला व्ह्यू दाखवतो मी आमचा. व्ह्यू मी काढलाय. व्ह्यू बघा. अरे नको रडू. किंचाळत रडतोय तो. किंचाळत रडतोय तो. मग आवरून तिकडे बसला. नुसता किंचाळून रडतोय. करा तुम्ही सनसेटवर. मस्तपैकी आम्ही चिकन बर्गर ह्यानी सँडविचेस आणि पापड, मसाला पापड मागवलाय. सो इंडियन इन बिटवीन. बट हेच खायचं होतं. ते का खूप आहे. तिकडे एवढे मोठा लागतंय. हो मोठ्या लाटा आहेत. भरतीये म्हणून तो अलाव नाही करत आहे. ओव्हर होत ना ते. बापरे केवढ्या लाटा आल्या या. ए पाटी आहे पागल. चल गपचूप चल. त्यांनी वाजवली तर बोलला पाटी आहे. क्या है ये ये शाम तेरी मुझे खींचे तेरी ओर लिए चले. मॉर्जिमची खासियत काय माहिती का. आम्ही आता कलंगूट बागाला गेलो आणि मॉर्जिमला पण आहे आता. तर मॉर्जिमला असं ओव्हरडू काही नाही आहे. ओव्हर काही नाही आहे हे माझं मत आहे. बिकॉज ह्याला ओव्हर काय आवडत नाही म्हणून हे त्याचं मत आहे. बट सिम्पल आहे. बट मॉर्जिम इज व्हेरी होमली. मॉर्जिम एकदम होमली वाईब देतं. चांगलं आहे मॉर्जिम. मॉर्जिम चांगलं आहे. आता आम्ही बीच वरती राऊंड मारतोय. तिकडे तर ऍक्च्युली कलंगूटमध्ये चालता येत नव्हतं अजिबात. आत जात होतो. आमचे पाय आत जात होते एकदम. इकडे वाळू चांगली आहे. वाळू जराशी सेटल्ड आहे. सेटल वाळू आहे. सँड. आणि बिग शाउट आउट टू किरण काका आणि सिद्धू काका ज्यांनी आम्हाला मॉर्जिम दाखवलंय. आणि डोक्यात साईक केलेलं आहे की इथेच जायचं म्हणून. बाकीचं काय आवडत नाहीये.
नारळ पाणी आम्ही फायनली पिलो. संपलं. माणसाला मी ऑर्डर देताना विचारलेलं की मी हे मागवते जे आम्ही दुपारी मागवलेलं. हो मग मी तेच सांगते की आपण परत तेच मागवलं असं बोललो फक्त. ती ओव्हर ऍक्टिंग करतो आता. प्लॅटर बघा मस्त सजवला ना. आय डोंट नो वाय आपल्या कॅम्प मधून ना सगळं ब्लरी ब्लरी दिसतंय. कोबी पण खूप टाइम नंतर बटर खाल्लं ते सगळं. आम्ही इथे येऊन नुसते खातोय नाव वी आर डन. आणि असं पण नाही की आम्ही एवढं खातोय, थोडंसं खातोय. आज आमचा लास्ट डे आहे मॉन्सून मध्ये. फ्यू आवर्स, व्हेरी फ्यू आवर्स. उद्या सकाळी आहे आमची ट्रेन. सकाळी पहाटे 8 वाजता. सो गोवा व्लॉग्स इथेच एंड होत आहेत. हो यार. पण आम्ही खूप मजा केली. आम्ही 8 दिवस खूप मजा केली गोवामध्ये. इट वॉज अनएक्सपेक्टेड. It is all just because of you. So do like, share, comment and subscribe to our YouTube channel. Grishma and Omkar Vlogs.